अमरावती अंबानगरीतील जीवितहानी मानला जाणारा रेल्वे पूल आता नागरिकांसाठी धोकादायक ठरलाय। स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे महानगरपालिकेने पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे। महानगरपालिकेने सुरुवातीला पुलाच्या दोन्ही टोकांना अस्थायी प्रवेशद्वार उभे केले होते, मात्र मोठ्या वाहन चालकांनी हे फलक तोडून उडवले होते। त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावर 5 फूट उंचीची कॉन्क्रीट भिंत उभारली आहे। फक्त एवढेच नव्हे तर जड वाहनांना पूल ओलांडता येऊ नये म्हणून 8 फूट उंचीचे लोखंडी गडर बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पुलावरून जड वाहून न गेल्यामुळे म्हणजे न गेले नाही पाहिजेमुळे ते गडर लावले। कोणते कोणते मोठे वाहन म्हणजे ट्रक एसटी बस तर मोठे हेवी वाहन जाऊ नये करून याच्यासाठी जाण्यासाठी कोणते कोणते गाड्या ट्रक झाले, हेवी वाहन झालं, लोडिंग झालं, याच्याकरता कोणत्या छोट्या गाड्या जाऊ शकतात? ते छोट्या गाड्या जाऊ शकतात, कार, बस, आपला बस म्हणतो छोटं मिनी जे वाहन आहे ते जाऊ शकते। या निर्णयानंतर राजकमल चौक ते जयस्तंभ चौक आणि रेल्वे पुलांकडून हमालपुरा या दोन्ही मार्गांवरून जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहे। 60 वर्षांपासून शहरातील वाहतुकीचा मोठा भार वाहणाऱ्या या पुलाच्या पुढील भवितव्याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे। पुलाची दुरुस्तीकरण होणार का, नवीन पूल उभारण्यात येणार का, की तो कायमस्वरूपी बंद होणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे।